नमस्कार, मी ऋषिकेश शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एचडी. चर्चा तर होणारच मध्ये तुमचं स्वागत. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंतीन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. चला तर मग आज आपण मेक इन द डिफरन्स या संस्थेमध्ये आलेलो आहोत आणि मग आजपासून आपण या संस्थेतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतोय. त्याचं कारण आहे या संस्थेनं जागतिक पातळीवरती एक वेगळं वैभव या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे आणि त्याच संस्थेच्या कुर्माघर या प्रोजेक्टच्या हेड सुनीता भारतीजी आपल्या सोबत आहेत. सुनीताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं भारत न्यूज मराठी एचडी मध्ये. नमस्ते सुनीताजी, सगळ्यात आधी महत्वाचं तुम्हाला विचारायचं आहे, कुर्माघर म्हणजे नेमकं काय? कुर्माघर म्हणजे असं आहे की गडचिरोलीच्या जिल्ह्यामध्ये एक पडाटोला म्हणून एक आदिवासी एरिया आहे. त्याच्यामध्ये जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या इथे मासिक धर्म आला की त्यांना घराच्या बाहेर काढतात आणि एक घराच्या बाहेर थोडं दूर अंतरावर एक झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये वीज नाही, पाणी नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, अशा ठिकाणी त्यांना तिथे राहायला देतात पुढचे 4-5 दिवस. आणि मग त्यांना ते सगळं काही सहन करावं लागतं. म्हणजे पावसाळा असला तर त्यांच्यात साप येतो, विंचू येतो गावामध्ये, शौचालयाची सोय नाही, बाहेर जाऊन करावं लागतं, पाणी कोणीतरी आणून दिलं तर पाणी पिणार, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणजे ती कुर्माघराला आम्ही एक चांगलं रूप म्हणजे नारी शक्ती निकेतन हे आम्ही त्यांच्यासाठी करून दिलेलं आहे, त्यांना सोय करून दिलेली आहे. आणि स्वच्छतेच्या बद्दल ऍक्च्युअली तुमच्याकडे मी आता येताना एका गार्डन मध्ये होतो आणि त्या ठिकाणी मी बघितलं की तुमच्या कंपनीचं डस्टबिन त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं. तर काय सांगाल, असे वेगवेगळे विविध उपक्रम तुमच्या संस्थेच्या मार्फत राबवले जातात? हो, स्वच्छतेसाठी आमच्या कंपनीने म्हणजे आमच्या संस्थेने भरपूर कामं केलेली आहेत. आणि जे पण आहे म्हणजे आता डस्टबिन जे आहे ते आम्ही रस्त्यावर स्टीलचे डस्टबिन लावलेले आहे. त्याच्यानंतर सोसायटीमध्ये अवेअरनेस केलेला आहे सुका कचरा आणि ओला कचरा म्हणजे वेगळं करण्यासाठी. आणि जी सोसायटी खूप छान काम करते आहे त्यांना आम्ही डस्टबिन पण म्हणजे ड्युएल डस्टबिन जे असतात ते पण आम्ही त्यांना गिफ्ट केलेले आहे सोसायटीच्या मेंबर्सला. आणि जी सोसायटी खूपच चांगलं काम करते आहे त्यांच्याकडे मोठा परिसर आहे, गार्डन आहे, त्यांना आम्ही टम्बलर पण दिलेलं आहे की त्या टम्बलरमध्येच त्यांचं ते ओला कचऱ्याचं खत बनेल आणि ते खत ते त्यांच्या गार्डनमध्ये टाकून त्याचा झाडासाठी उपयोग केला जाईल. निश्चितच, म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी आकाशवाणीची जशी ब्रीद वाक्य आहे तशाप्रमाणे तुमच्या संस्थेचा हा मोटो दिसतोय की नेहमी प्रत्येकांच्या भल्यासाठी तुमची संस्था काम करते. आणखीन कुठले हे जे आहेत आणखीन डिपार्टमेंट आहेत ज्याच्या मार्फत तुम्ही समाज उपयोगी कामं करता? आम्ही म्हणजे सगळीकडे आता रोशनी प्रोजेक्ट, जसं सरांनी तुम्हाला सांगितलंच असेल की रोशनी म्हणजे आय डोनेशन किंवा आय चेकअप असं ते आमचं प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही बीच क्लीनअपचा प्रोग्राम करतो, तिथे पण स्वच्छता करायला लावतो. तर आणि घरगुती तर आपलं असतंच की आपण सगळं म्हणजे कसं स्वच्छता वापरायची त्याच्यासाठी सगळी ही कामं केली जातात. निश्चितच. आणि ज्ञानवाणीचा एक प्रोजेक्ट आहे तुमच्याकडे, तर तो नेमका काय? ज्ञानदान म्हणून एक प्रोजेक्ट आहे. ते आम्ही म्हणजे आमच्या मॅडम आहे ज्या व्हाईस प्रेसिडेंट द्विती मेहता यांनी हे ज्ञानदान प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे. आणि याच्यासाठी आमचे जे व्हॉलेंटियर्स आहे किंवा इंटर्न्स आहे हे असं स्लम एरियामध्ये जे छोटे मुलं असतात त्यांना याचं फ्रीमध्ये शिक्षण देतात, म्हणजे शिकवतात. 2 दिवस केला जातो. निश्चितच. तर आपल्या सोबत होत्या सुनीता भारती, ज्या द डिफरन्स या संस्थेच्या ज्या सदस्य आहेत आणि एका कुर्माघर या प्रोजेक्टच्या त्या हेड देखील आहेत. आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामं सुनीताजी नेहमीच करत असतात. सुनीताजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असंच काम करत राहा. आणि निश्चितच आता तुमच्या संस्थेला एक अवॉर्ड देखील मला वाटतं जाहीर झालंय टाइम्स नाऊ कडून, त्यासाठी देखील तुम्ही नॉमिनेट्स आहात. तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. असंच काम करत राहा. यासह चर्चा तर होणारच मध्ये इथे असतात.